आता पाहूयात मोठ्या टॉप 9 बातम्या। बीएसआर कंपनीची विमानं अत्यंत भंगार आणि धोकादायक। बीएसआर कंपनीचे दिल्लीवरून दुबईला जाणारं विमान टेक ऑफ घेऊ शकलं नाही। टेक ऑफ पूर्वीच पंखांच्या फ्लॅपमध्ये बिघाड झाला। बीएसआर कंपनीबाबत आमदार रोहित पवार यांचा आरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दहशतवादी असा उल्लेख केल्याप्रकरणी मल्लिकार्जुन खरगेंचं निवडणूक आयोगाला उत्तर। विधानात आचारसंहितेचं आणि कोणत्याही कायद्याचं उल्लंघन झालं नाही, खरगेंचं स्पष्टीकरण। तर निवडणूक आयोगानं चौकशीशिवाय नोटीस जारी केल्याचा खरगेंचा आरोप। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपीचा जामीन फेटाळला। आरोपी अखिलेंद्र सुरेश सिंग याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला। अखिलेंद्रवर मुख्य आरोपीला आश्रय दिल्याचा आरोप। अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात नाशिकमध्ये आणखी एक गुन्हा दाखल। आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्यासाठी 8,76,00,000 उकळले। खरातचाच सीए ललित पोफळेकडून सरकारवाडा पोलिसांमध्ये तक्रार दाखल। भोंदू मनोहर भोसले पुन्हा गजाआड। कुर्डुवाडी पोलिसांकडून बेड्या। आर्थिक फसवणुकीचा आरोप। 2021 मध्ये भोंदू भोसलेवर आर्थिक फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता। नवी मुंबईत भोंदू बाबाचा हाय प्रोफाईल दरबार उघडकीस। भोंदू बाबा मनोहर मामा भोसलेचा पंचतारांकित हॉटेलमध्ये दरबार। व्हीआयपी लोकांकडून 51,000 फी भविष्य सांगण्याच्या नावाखाली लाखो रुपये उकळले। काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीचाही आरोप। दररोज एक अत्याचारी भोंदू बाबा उघडे पडत आहेत। असे अनेक भोंदू प्रत्येक तालुक्यात शहरात आहेत। भोंदू विरोधात भाजप, आरएसएस आणि त्यांचे आवडते नेते कधी बोलणार? पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लबांडे यांचा सवाल। अमरावतीमध्ये मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप। 16 वर्षीय मुलीचे टक्कल करून घरात बसवलं। मुलीच्या तक्रारीवरून वरुड पोलिसात आई-वडिलांवर गुन्हा दाखल। पीडित अल्पवयीन मुलीची बालगृहामध्ये रवानगी। अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त चौंडीमध्ये गोदा ते नर्मदा यात्रेचा शुभारंभ। 30 नद्यांच्या कलशातून जलसंवर्धनाचा जागर घुमणार। अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उपक्रम।